महेंद्र दळवींचा एक व्हिडिओ सध्या अंबादास दानवेंनी ट्विट केलेला आहे. काय म्हणायचं आपल्याला या व्हिडिओवर? आता थोड्या वेळापूर्वीच महेंद्र दळवीने आपली प्रतिक्रिया दिली असं आम्हाला सांगतात आपले मीडियावाले. आणि जे काय याने सांगितलेलं आहे त्याचा खुलासा स्वतः महेंद्र दळवीने केलेला आहे. मला वाटतं त्यांना विचारलं तर अति बरं होईल, कारण आम्हाला अजून याची पूर्ण काही कल्पना नाही, खात्री नाही. कारण आम्ही आता व्यायाम केला, आता आंघोळीला जात होतो, आपला फोन. मला असं वाटतंय की अंबादास दानवेंना कुठं काय सापडलंय, काय आहे त्याला आता मी विचारतो आमच्या दळवींना वस्तुस्थिती काय आणि परिस्थिती काय. बर भरतजी, ते महेंद्र दळवी असं म्हणाले होते, मी अंबादास दानवेंना ओपन चॅलेंज देतोय की त्यांनी हा व्हिडिओ खरा आहे की नाही तो स्पष्ट करावं. आणि आता ते नागपूरला येत आहेत आणि आत्ताच्या अधिवेशनामध्ये सुद्धा ते हा मुद्दा उपस्थित करणार आहेत. जर हा व्हिडिओ जर खोटा ठरला तर काय कारवाई करू शकतात? नाही, ठीक आहे ना, जर खोटा ठरला तर त्याच्यावर आपण नुकसानीचा दावा पण टाकू शकतो ना. जर एखाद्याला बदनाम करायचं आहे तर ते आम्ही ठरवू, आमच्या नेत्यांना विचारून, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विचारून. पण भरत शेठ, शिवसेनेच्याच मंत्र्यांचे व्हिडिओ असे का व्हायरल होतात? कारण आता जर आपण बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपूर्वी किंवा महिन्यांपूर्वी संजय शिरसाटांचा सुद्धा असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता. आणि आता महेंद्र दळवींचा असा व्हिडिओ अंबादास दानवेंनी उजेडात आणलाय. त्यात आम्ही विचारतो ना, महेंद्र दळवी आता पोचतोय, त्याला पोचलं का विचारतो. बर, धन्यवाद भरत शेठ, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय सध्या अंबादास दानवेंनी हा एक व्हिडिओ जो आहे तो आता ट्विट केलेला आहे. पैशांच्या बंडलासह महेंद्र दळवींनी ते आपल्या व्हिडिओमध्ये दिसतात आणि हाच व्हिडिओ सध्या अंबादास दानवेंनी ट्विट